हॅलो आई, काय झालं? काही होण्याची वाट बघणार आहेस का निलिमा तू? म्हणजे दिवसभर नर्सरीमध्ये आहेस तू? आईच्या तब्येतीची काळजी कोणी करायची मग? म्हणजे काय झालंय आई? तुझ्या आईच्या तब्येतीची चौकशी करायला फोन केला होता मी, पण फोन कोणी उचलतच नाहीये. तब्येत जास्ती झाली नसेल ना ग त्यांची? बाप रे, मामाकडे कोणी फोन उचलणार नाही असं होतच नाही आई. आईसाठी कोणीतरी असतं तिकडे. अगं तेच म्हणते, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं नसेल ना त्यांना बघायला नको का? मी फोन करते मामाकडे. अगं मी आत्ताच म्हणाले ना तुला की फोन उचलत नाहीये कोणी. मग फोन काय करतेस, जाऊन बघून ये. आता इतक्या उशिरा? आई स्वानंदीवर एकटीवर पडेल सगळं. अगं काय तू, मी आहे, बाळू आहे, सगळेजण मिळून स्वयंपाक केला ना की तासाभरात उरकेल सगळं. तू जा बघून ये. आई पण निलिमा, एकीकडे तुम्हाला आई म्हणतेस आणि दुसरीकडे माझं ऐकतही नाहीयेस. ठीक आहे, मी जाऊन येते. हो जा, पण जेवायला घरीच ये. तुला माहितीये ना सगळ्यांनी एकत्र जेवायला बसायचा नियम आहे. हो आई, मी जेवायला घरीच येईन. मी ठेवू फोन? हो ठेव फोन. हे भाई, कापा मारण्यापूर्वी जरा विचार करत जा. त्याने घरी जाऊन आईला विचारलं तर? विचारू दे ना, सांगायचं लँडलाईन वर फोन केला होता काय. पण उगाच फालतू प्रश्न विचारू नका. बरीच कामं करायची आहेत अजून मला. तुमच्याशी बोलत बसते ना तर. बाळू, बाळू, ए बाळू, ए बाळू. काय बाळू, काय चाललंय? कुठे काय आहे? काही नाही, रोजची कामं. बाईसाहेब तुमची तब्येत ठीक आहे ना? हो रे, माझी तब्येत छान आहे. मला ना तुझी काळजी वाटते रे कधी कधी. दिवसभर किती काम करत असतेस तू, 2 मिनिटं एका जागी बसत नाही, सुट्टी घेत नाहीस. काय रे बाबू, दिवसभर सारखी धावपळ करत असतो. नाही नाही, तसं काही नाही. अहो माझं कामच आहे ना ते. पण तुम्हाला कसं वाटलं ते? नाही तसं नाही रे, माझं ना कधी कधी चुकतंच रे बाळू. वच्छी मावशींमुळे ना डोळे उघडले गेले माझे. काल रात्रभर विचार करत होती वच्छी मावशींच्या बोलण्याचा. हो रे, का टाकून बोलते मी कधी कधी, रागवते. तूही घरचाच आहेस हो की नाही? काय झालंय आज या दोघांना? नक्की काहीतरी डाव आहे डोक्यात. बाळू विचारात पडलायस ना? काही नाही. नाही, म्हणून मी आता ठरवलं की आज तुला सुट्टी द्यायची. हा, सुट्टी? हा. मला नकोय सुट्टी, माझं कोणी नाही इथे. अरे मग त्यात काय होतं, बाहेर जा, जरा फिरून ये, चौपाटीला जा, सिनेमा बघ, भेळ खा. अहो नको नाही म्हणायचं. मजा करायची आज दिवसभर. बरं, संध्याकाळचा स्वयंपाक? मी आहे ना, निलिमा आहे, स्वानंदी आहे, आम्ही तिघी मिळून करू. तू नको अजिबात काळजी करू. काहीतरी भयंकर गडबड आहे. वच्छी मावशींना सांगायलाच लागेल. काय रे, जातोस ना? हो हो, जातो. हा, जा. मजा कर आणि हो हो असं पुरतील ना तेवढे? हो हो साहेब. ये बाई, तुझं काय चाललंय मला काहीही कळलेलं नाही. मी फक्त तुझ्या बोलण्याची री ओढली. तू आज काय सगळ्यांना बाहेरच पाठवायला निघालेस? अहो त्याशिवाय का स्वानंदी इंद्रनीलच्या नजरेतनं पडेल. सगळ्या घराचा ताबा घेतलाय तिने. फोन करून मला सांगते माहेर जाऊन येते. संध्याकाळी जो कार्यक्रम करायचा ना त्याचीच ही तयारी आहे. हा